नाही नाही ते सोमस होते म्हणून ते पुढे गेले, आम्ही आंदोलन आहोत म्हणून आम्ही मागे राहिलो, असं अबकड करण्याच्या पूर्वीची पायरी काय आहे? आता काही समूह मागे का राहिले? कारण त्या सर्वांना समान संधी दिली गेलेली होती, समान संधी होती पण क्षमता नव्हत्या. त्याच्यामुळे शिक्षणाचा लाभ घेण्याच्या पाठीमागे काय कारण आहे? तर त्याचं मुख्य कारण आहे की समजा क वर्गाला काही जागा राखीव ठेवल्या, त्याच्यामधले काही लोक जर क्षमतावान असतील तर 5 जातींपैकी ज्या जातीच्या क्षमता जास्त आहेत त्या जातींनी या पहिल्या 10 जागा खाऊन टाकल्या. आरक्षण उपवर्गीकरणाच्या जॉन रॉल्सच्या सिद्धांताला अमर्त्य सेन यांनी चॅलेंज दिलं, असं मी तुम्हाला म्हणालो. अमर्त्य सेन यांनी रॉल्सच्या सिद्धांतामधल्या त्रुटी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की समजा रॉल्स सांगतो त्या पद्धतीनं जर एखाद्या समूहाला अ, ब, क आणि ड असं वितरण झालं आणि ड वर्गाला किंवा क वर्गाला एखादी जागा राखीव ठेवली, पण त्या राखीव जागेवरती समजा क वर्गामध्ये अशा काही जाती आहेत ज्या जातींसाठी एक जागा कलेक्टरची राखीव ठेवली. आता प्रश्न असा आहे की कलेक्टरची जागा राखीव ठेवल्यानंतर इथे त्या जातीमधल्या व्यक्तीची पात्रता कलेक्टर होण्याची आहे का, हा प्रश्न अमर्त्य सेन यांचा आहे. जर नसेल तर मग इथे सांगतो, अमर्त्य सेन सांगतो की इथे रॉल्सची जी थिअरी आहे ही रॉल्सची थिअरी फेल ठरते. मग याला करायला काय पाहिजे? जर ही थिअरी फेल ठरू नये तर काय करायला पाहिजे? त्यांनी सांगितलं की इथल्या लोकांच्या क्षमतांचा विकास करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? क्षमता सक्षमीकरणाचा मुद्दा त्यांनी पुढे आणला आणि त्यांनी सांगितलं की सरकारने अ, ब, क, ड करण्याच्या अगोदर क्षमता सक्षमीकरणाचा मुद्दा पुढे आणावा आणि त्याच्या पद्धतीनं पॉलिसी तयार करावी. अमर्त्य सेन यांच्या मते आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल अशी, म्हणजे इथे पात्रता नसताना जर तुम्ही त्यांच्यासाठी कलेक्टरची जागा राखीव ठेवली तर त्यांच्यासाठी अगोदर काय करायला पाहिजे? पहिली पायरी सांगतोय अमर्त्य सेन की अबकड करण्याच्या पूर्वीची पायरी काय आहे? तर तो सांगतो की तुम्हाला क्षमतांचा विकास करायला पाहिजे, की ज्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, पात्रता नसलेले लोक आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला शारीरिक, मानसिक, शैक्षणिक अशा प्रकारच्या मूलभूत क्षमता निर्माण करायला पाहिजे. आधी किमान समांतरपणे निर्माण करणे अनिवार्य आहे. म्हणजे काय? तर तुम्हाला अबकड करण्याच्या अगोदर तुम्हाला त्यांच्या क्षमतांचा विकास करायला पाहिजे. आता काही समूह मागे का राहिले? कारण त्यांच्या क्षमतांचा विकास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वांना समान संधी दिली गेलेली होती, समान संधी होती पण क्षमता नव्हत्या. त्याच्यामुळे क्षमतांचा विकास करणं हे कोणाचं काम आहे? तर त्यांनी सांगितलं की हे सरकारचं काम आहे. सरकारनं त्यांच्या क्षमतांच्या विकासासाठी काय करायला पाहिजे? आणि हाच मुद्दा 2004च्या ईव्ही चिनैया केसचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं की त्या कशामध्ये कमी आहेत ते अगोदर शोधा. आरक्षणाचा लाभ घेण्याच्या पाठीमागे काय कारण आहे? तर त्याचं मुख्य कारण आहे की त्यांच्यामध्ये क्षमतांचा प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे त्या क्षमता नसल्यामुळे ते लोक त्या पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. आता प्रश्न असा आहे की सर्वांना समान संधी दिली गेली होती. इथे कोणाला असं सांगितलं होतं का की 59 जातीपैकी फक्त एकच जात पुढे जाईल? असं सांगितलं नव्हतं. 59 जातींना समान संधी दिलेली होती, पण तिथे काय झालं? ज्यांची क्षमता होती ते पुढे गेले. आता क्षमता होती ते पुढे गेले, त्यांच्या पाठीमागे नंतरचे लोक हे मोटिवेशन होऊन पुढे गेले, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण झाल्या. आता ज्या समूहामध्ये क्षमता निर्माण झाल्या नाहीत ते समूह मागे राहिले. आता भविष्यामध्ये देखील असं होईल की समजा क वर्गाला काही जागा राखीव ठेवल्या, त्याच्यामधले काही लोक जर क्षमतावान असतील तर ते पुढे निघून जातील. मग तुम्ही पोट जातीवर येणार आहात का? की पोट जातीमध्ये तुम्ही म्हणाल की नाही ते सोमस होते म्हणून ते पुढे गेले, आम्ही आंदोलन आहोत म्हणून आम्ही मागे राहिलो, असं होणार आहे का? जर असं होणार असेल तर रॉल्सची जी थिअरी आहे ती फेल होते. म्हणून अमर्त्य सेन सांगतो की तुम्ही त्यांच्या क्षमतांचा विकास करा. त्या लोकांमध्ये जर क्षमताच निर्माण झाली नाही तर तुम्ही कितीही राखीव जागा ठेवून काही उपयोगाचं नाही. म्हणून त्याने सांगितले आरक्षणाचं उपयोगीकरण हे त्या जातीच्या अंतर्गत पुन्हा एक नवी स्पर्धा निर्माण करतं म्हणतं. ते काय सांगितलं जॉन रॉल्सने? आपलं अमर्त्य सेननी ते सांगितलं की समजा तुम्ही इथल्या क वर्गासाठी एखादी जागा राखीव ठेवली, समजा इथे एक वर्ग असा आहे, समजा आपण घेऊया की त्याच्यामध्ये आपण एक वर्ग असा आहे की समजा अ वर्ग आहे आणि या अ वर्गामध्ये
तुम्ही त्यांच्यासाठी एक 10 कलेक्टरच्या जागा रिक्त ठेवल्या, पण या 10 अ वर्गामध्ये समजा 5 जाती आहेत, बरोबर, आणि या 5 जातीपैकी ज्या जातीच्या क्षमता जास्त आहेत त्या जातींनी या पहिल्या 10 जागा खाऊन टाकल्या. दुसऱ्या वेळेस परत 10 जागा निघाल्या, मग ज्या जातीची क्षमता जास्त आहे त्यांनी खाऊन टाकल्या. मग प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांची क्षमता नाही ते मागे राहतील. मग ते काय म्हणतील की नाही नाही नाही, आमच्या 5 जातीपैकी फक्त एकाच प्रमुख जातीनं हे सगळं खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा वाटून द्या. मग अ मध्ये पुन्हा विभागणी करावी लागेल. म्हणजे काय, तर जातीवरती मुद्दा येऊन जाईल. त्याच्यामुळं अमर्त्य सेन यांनी सांगितलं की रॉल्सची जी थिअरी आहे ही रॉल्सची थिअरी फेल होते, आणि त्यांनी सांगितलं की आरक्षणाचं उपयोगीकरण करत असताना उपजातींच्या अंतर्गत पुन्हा एक नवी स्पर्धा निर्माण होईल, आणि जर आपण दुर्गम भागात राहणाऱ्या मुलाची क्षमता वाढवली नाही तर उपवर्गीकरण करूनही त्या समाजातील तुलनेने प्रगत व सक्षम मुलेच सर्व जागा मिळवतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक जात 10 जागा खाऊन टाकते, दुसरी 10 खाते, मग बाकीच्या 3 जातींचं काय? ज्यांच्यामध्ये क्षमता नाही त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. जोपर्यंत क्षमता निर्माण होणार नाही तोपर्यंत इथे काहीही होणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की क्षमता सक्षमीकरण हा खरा मुद्दा सरकारने पुढे आणला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की भारताला केवळ रॉल्सच्या कोट्याचे वर्गीकरण करून चालणार नाही, तर आधी सेन यांच्या सिद्धांतानुसार सक्षमीकरण करावे लागेल. क्षमता हे इंजिन आहे आणि उपवर्गीकरण हा राखीव मार्ग आहे. म्हणजे इतकं क्लिअर आहे याचं विश्लेषण. पण जेएनयूच्या प्राध्यापकांनी काय केलं, फक्त रॉल्स लक्षात घेतला, रॉल्सच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी लक्षात घेतल्या नाहीत, आणि त्यांनी या त्रुटी लक्षात घेऊन अमर्त्य सेन काय सांगतो आहे हे लक्षातच घेतलं नाही. आणि म्हणून अमर्त्य सेन यांनी सांगितलं की तुम्ही कितीही वर्गीकरण करा, त्या वर्गीकरणाच्या माध्यमातून पुन्हा एक वेगळी स्पर्धा निर्माण होईल. ज्या 5 जाती तुम्ही एका वर्गामध्ये टाकत आहात त्याच्यामधल्या ज्या जातीची क्षमता जास्त आहे ती पुढे जाईल, आणि ज्यांची क्षमता नाही त्या जाती पुन्हा मागे राहतील. म्हणून अमर्त्य सेन यांनी सांगितलं की या सगळ्यांच्या जे क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास करणं गरजेचं आहे, तरच याला काहीतरी अर्थ आहे. अन्यथा तुम्ही कितीही वर्गीकरण केलं तरी इथे काहीही फायदा होणार नाही. आणि म्हणून रॉल्सची जी थिअरी आहे ही रॉल्सची थिअरी फेल होते, आणि याला उत्तर देतात अमर्त्य सेन. आणि म्हणून सरकार ज्या वेळेस अशा भानगडीमध्ये पडतं त्यावेळेस त्यांनी सिद्धांताचा आधार घेतला पाहिजे, आणि कुठल्या सिद्धांतावर ही मागणी झालेली आहे, कुठला सिद्धांत याला विरोध करतो आहे, या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत. कारण सगळेच सिद्धांत हे समाजामध्ये ॲप्लिकेबल नसतात, किंवा एखाद्या विशिष्ट समाजामध्ये ते लागू होऊ शकत नाही. रॉल्सने मांडलेली थिअरी ही थोडीशी आर्थिक दृष्टिकोनातून होती, किंवा जे काही समान वितरण होतं ते समान वितरण सुरुवातीपासून झालं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. पण ते जर झालं नसेल तर मग त्याने हा पर्याय सांगितलेला होता. पण इथे आपण हे कशासाठी वापरतोय, हे उपवर्गीकरणासाठी वापरतोय, त्याच्यामुळे ही थिअरी इथं लागू होऊ शकत नाही. आणि ही जर थिअरी तुम्हाला व्यवस्थितरित्या तपासायची असेल तर 2 पुस्तकं नक्की वाचा. एक म्हणजे जॉन रॉल्सचं थिअरी ऑफ जस्टिस आणि अमर्त्य सेन यांचं आयडिया ऑफ जस्टिस, हे दोन्ही पुस्तकं तुम्ही वाचा, आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या सिद्धांतावर तपासून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्यांनी ही थिअरी इथे आणली, ज्या थिअरीच्या माध्यमातून ही सगळी भानगड सुरू झाली, ती थिअरी इथे सपशेल फेल ठरते. जर तुम्हाला या अनुषंगाने आणखीन काही माहिती असेल तर जॉन रॉल्सला सर्च करा, अमर्त्य सेन यांना सर्च करा. आणि जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न याच्यामध्ये असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. पण ही थिअरी समजून घ्या, ही थिअरी शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच विनंती आहे, कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याला नेमकं जॉन रॉल्स यांच्या थिअरीबद्दल आणि अमर्त्य सेन यांच्या आयडिया ऑफ जस्टिसबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.